हाय! नमस्कार. माणूस खास आहे या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज व्हिडिओच्या सुरुवातीला मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आर यू हेल्दी? इफ जर तुमचं उत्तर आहे येस, याचा अर्थ मी असं अज्युम करते की तुम्ही तुमचं काही दुखत नाही आहे. सध्या तुम्ही खूप फ्रेश मूडमध्ये आहात आणि फिजिकली फिट आहात म्हणून तुम्ही बोललेले आहात की येस यू आर हेल्दी. आणि काही लोक जे बोललेले आहेत नो, ते थोडे फिजिकली अनहेल्दी आहेत म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की नो, वी आर नॉट हेल्दी. पण हेल्दीची जी परिभाषा आहे, जी डेफिनेशन आहे ती इतकीच आहे का? नाही. माणूस हेल्दी आहे, मी हेल्दी आहे कधी बोलू शकते? जेव्हा मेंटली, सोशली अँड फिजिकली पूर्णपणे फिट असेल, तेव्हा मी बोलू शकते हा मी हेल्दी आहे. आजच्या या डिजिटल सो कॉल्ड डिजिटल युगामध्ये आय डोंट थिंक की कोणाला स्ट्रेस नाही आहे, कोणी ओव्हर थिंकिंग नाही करत आहे. आणि हे सगळे मेंटल इश्यूज आहेत ज्याच्यासोबत आपण फॅमिलियर व्हायला पाहिजे. जर मी म्हणते मेंटल इश्यू म्हणजे खूप काही मोठं असलं पाहिजे आणि घाबरण्याची गरज आहे, नाही, असं अजिबात नाही आहे. आपण आपल्या सोबत, आपल्या शरीरासोबत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसोबत कम्फर्टेबल झालं पाहिजे आणि ती प्रत्येक गोष्ट आपण एक्सेप्ट केली पाहिजे. आता हेल्थ सायकोलॉजी असते. हेल्थ सायकोलॉजी ही कोणती ब्रांच आहे, कोणती शाखा आहे, जिकडे माणसाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते, तिकडे माणसाच्या मानसिक आरोग्यावर उपचार केले जातात. गरजेचं नाहीये की हेल्थ सायकोलॉजी ही फक्त मानसिक आरोग्यावरतीच काम करते, असं नाहीये. जर मला बरं नाही वाटत, आजचा हा जो काळ आहे हा खूप आजच्या काळामध्ये आपल्या सवयी ह्या खूप बदललेल्या आहेत. जास्त स्क्रीन टाइम, झोपायची वेळ निश्चित नसणे, त्याच्यानंतर आपल्या कामाच्या ठिकाणी पण आपली स्क्रीन टाइम सोबत आपला खूप जास्त वेळ जातो स्क्रीनवरती. त्यामुळे खाण्याची वेळ नाहीये, जंक फूड खाल्लं जातं, सिगारेट, दारू या सगळ्या खूप गोष्टी आहेत, कमी व्यायाम. हा म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो. फॉर एक्झाम्पल आता कोणी व्यक्ती असेल ज्याला व्यसन असेल, त्याच्यामुळे हृदयविकार, कोणी फार गोड खात असेल तर मधुमेह, डायबिटीस हे सगळे इश्यूज होत असतात. मग हे इश्यू झाल्याच्या नंतर काही लोक असतात जे उपचार व्यवस्थितपणे पाळतात, पण काही लोक पूर्णपणे उपचार घेत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की तो जो आजार असतो तो बळावण्याची शक्यता असते. मग इथे कामाला येतं हेल्थ सायकोलॉजी. हेल्थ सायकोलॉजीच्या द्वारे आपण काय करू शकतो, जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना काही विकार झालेले आहेत त्यांना त्या विकारांबद्दल माहिती देऊ शकतो आणि त्यांना सांगू शकतो की ही गोष्ट आहे, ही आपण रिकव्हर करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं अज्ञान असतं, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसतं, तेव्हाच त्या गोष्टीची भीती वाटते ना. एखादं दार बंद आहे, त्या दारापलीकडे काय आहे आपल्याला माहिती नाहीये, खूप वर्षापासून बंद आहे. मग आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते की याच्या पाठी काय असेल आपल्याला माहिती नाहीये. पण जर आपल्याला कळलं की या दारापाठी काय आहे, काहीच नाहीये, सुंदर असा निसर्ग आहे, जेही असेल, मग आपल्याला त्याची भीती वाटेल का? नाही वाटणार. असंच आहे, एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नाहीये त्याच गोष्टीची आपल्याला भीती वाटते. दैनंदिन जीवनामध्ये आजार होणं, विकार होणं ही गोष्ट एक नॉर्मल आहे. आपण तिला स्वीकारलं पाहिजे आणि त्या गोष्टीपासून वाचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग इथे येतं हेल्थ सायकोलॉजी कामाला येतं. समुपदेशन करून, आजारांबद्दल, विकारांबद्दल माहिती देऊन, त्याच्यानंतर उपचार घेतल्याने काय फायदे होणार आहेत, आपली जी लाईफस्टाईल आहे ती कशी होणार आहे, आपलं आयुष्य कसं वाढणार आहे, ह्याच्याबद्दल माहिती देऊन आपण त्यांना काय करू शकतो, आपण उपचार घेण्यासाठी प्रेरित करू शकतो, त्यांचा तणाव कमी करू शकतो. आजकालच्या काळामध्ये तणाव, स्ट्रेस
ओव्हर थिंकिंग, हे मेंटल हेल्थ इश्यूज झालेले आहेत आणि त्यांना कमी करण्यासाठी आपण सायकोलॉजीची मदत घेत असतो. याच्या पुढची माहिती आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. धन्यवाद.